आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। त्यांनी फॉलो केले की नाही आपल्याला चेक करायचंय आणि त्यातून काही मिसिंग झालेलं चालणार नाही। ताई मला तुझ्याशी बोलायचं। श्राव 5 मिनिटं थांब, माझी मीटिंग सुरू आहे। ताई माझ्याकडे वेळ नाहीये, मी एक क्षणभर इथे थांबू नाही शकत आणि तुला जर माझी काळजी नसेल तर तसं स्पष्ट सांग, मी इथून निघून जाते। श्राव अगं काय झालंय? काय झालंय विचारतेस? तू इथे बिझनेस आणि मीटिंग्स हँडल करतेय आणि तिथे ती काय? जरा 5 मिनिटं थांब, मला मीटिंग तर होल्डवर ठेवू दे। मी तुला सांगितलं ना वेळ नाहीये, मला आताच्या आता बोलायचंय। सॉरी फॉर युअर इंटरप्शन, होल्ड फॉर 5 मिनिट्स। बोल आता काय झालंय नीट सांग। त्या यशोधरा सरनाईक ते सगळ्यांसमोर माझा अपमान केलाय। काय? हो, आणि एवढंच नाही तर मला मेड सारखं वागवलंय तिने। तिच्या त्या मैत्रिणी मला मेड म्हणाल्या आणि हसत होत्या माझ्यावर। असं कसा अपमान करू शकतात त्या माझा? हे बघ, तू प्लीज शांत हो श्राव, प्लीज। मला काही माहित नाहीये, तू आताच्या आता चल आणि त्यांना जाब विचार। चल ऐक ना, आता प्लीज शांत हो। अशी कशी शांत होऊ मी? अपमान माझा झालाय ना, तुझा नाही, बरोबर? हे बघ, मला माहितीये ती तुझ्याशी चुकीचं वागलीये, पण सगळ्या गेस्ट समोर जाऊन मी काहीतरी उलट सुलट बोलेन हे योग्य नाहीये ना श्राव। म्हणजे? अगं म्हणजे तिने तुझा अपमान केला, आता जाऊन मी तिचा अपमान करेन, मग तिच्यात आणि आपल्यात फरक काय? आणि तू प्लीज कारण नको देऊ मला। तू त्यांना जाऊन जाब विचारणार आहेस की नाही तेवढं सांग फक्त। आत्ता तरी नाही। अगं सगळे गेस्ट गेल्यानंतर मी तिला तिच्या कृत्याचा जाब विचारेन, आय प्रॉमिस। ओके? वा, म्हणजे तिने अपमान सगळ्यांसमोर करायचा आणि तू जाब विचारणार सगळे गेल्यानंतर? का? सगळ्यांसमोर विचारायला काय प्रॉब्लेम आहे तुला? कारण आत्ता फक्त मी यशोधरा सरनाईकची सून नाहीये, तर श्रेयस सरनाईकची बायको सुद्धा आहे। त्यामुळे त्याच्या आणि त्याच्या फॅमिलीच्या रेप्युटेशनची जबाबदारी माझी सुद्धा आहे। आत्ता मी काहीतरी जाऊन उलट सुलट बोलेन आणि स्वतःची शोभा करून घेईन। यशोधरा सरनाईकची बदनामी हीच श्रेयसची बदनामी आहे, त्यामुळे आत्ता मी असं करू शकत नाही। प्लीज तुम्हाला समजून घे श्राव। वाव ताई, वाव, म्हणजे तुला आता तुझा नवरा महत्वाचा आहे ना? अगं आणि मी नाही? अगं काय वेडेपणा लावलाय श्राव तू हा? काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय? खरं आहे हे श्राव। हे बघ, आत्ता मी माझी मीटिंग सोडून तुझ्याशी हे सगळं बोलते, आपण हे नंतर सॉल्व्ह करूया। प्लीज ऐक माझं, प्लीज मला मीटिंग अटेंड करू दे।